पुण्यातनं एक ब्रेकिंग न्यूज। पुण्यामध्ये पावसानं खिलारेवाडीमध्ये मोठं नुकसान झालंय। पुरामुळे लोकांच्या घरामध्ये राडा रोड वाहून गेलेला आहे आणि हा राडा रोड काढण्याचं काम सध्या सुरू आहे। तर आपण पाहतोय की गुडघाभर पाणी साचलेले आणि पूर ओसरताच आता राडा रोडा वाहून गेलेले आणि राडा रोडा काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडे। सागर, आपण पाहतोय पुण्यामध्ये आता खिलारेवाडीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे पावसामुळे। सध्याची तिथली नेमकी काय परिस्थिती आहे? नक्की श्वेता, आपण जर पाहिलं तर पुण्यातील खिलारेवाडी परिसरामध्ये मी आहे आणि मोठ्या प्रमाणावरती काल पाणी जे आहे ते ज्या नदीकाठच्या घरांमध्ये घुसलेलं होतं। आता ही परिस्थिती जर पाहिली तर पाणी किती होतं हे या ठिकाणी आपल्याला अंदाज येतोय। म्हणजे हे पाणी 5 ते 6 फूट पूर्ण या घरामध्ये शिरलेलं होतं आणि पूर्ण घरातील साहित्य जे आहे ते पूर्ण खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपल्याबरोबर रहिवासी आहेत, त्यांच्या घरात ते पाणी शिरलेलं आहे आणि काही छोटे छोटे साप असतील तेही या पाण्यामध्ये आलेले आहेत। काय परिस्थिती आहे? खूप पाणी होतं आणि अचानक 4 वाजता सकाळी आम्हाला माहिती पडलं। जेवढं जमलं तसं आम्ही सगळं शिफ्ट केलेलं, जसं बाकीचं राहील तसं तिथे सोडून आम्ही गेलो होतो। अजूनही घरांमध्ये पाणी आहे, अजूनही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। 6 फूट पाणी होतं, त्या काय परिस्थिती होती? परिस्थिती अशी होती की काल अचानक पाणी जे काही रात्री आला त्यावेळी कोणाला कल्पना दिली नव्हती, आणि सकाळी मग एका खालच्या व्यक्तीला माहिती पडलं, शेजाऱ्याला, तेव्हा तो उठून सगळ्यांचे दरवाजे वाजवले। तेव्हा आम्ही बाहेर आलो, तेव्हा बघितलं तर पूर्ण पाणी भरत आला। सगळं सामान तसंच राहिलं। काही लोकांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या, काही लोकांनी सामान भरलेला महिन्याचा रेशनिंग तोही सगळा गेला, काही भांडी गेली, कपडे गेले, काही लोकांचे जे काय पगाराचे किंवा असे ठेवलेले पैसे वगैरे सगळेच गेले। आणि तसं आता मग रात्री कालच्या याला काही कॉर्पोरेशनच्या लोकांनी सहकार्य केलं। त्याच्यानंतर इथं संतोष लांडे म्हणून आहेत BJPचे, त्यांनी मदत केली, BJPने मदत केला। अनेक या पाण्यांमधून आता काही साप पण घरामध्ये आलेले आहेत, अजून लाईट नाही। साप, विचू, उंदरं, मांजरं हे सगळे ह्याच्यामध्ये आलेले आहेत। आता एवढं इथं म्हणजे सगळे लहान लहान मुलं आहेत ते आम्ही बाहेर ठेवले, काल नेऊन ठेवले। आता मी इथला रहिवासी सत्यवान घाटे, इथं एवढी परिस्थिती होती की 75 वय 80 वयांच्या माणसांना आम्ही 8 फुटामध्ये पाण्यामध्ये बाहेर घेऊन अनुसाबाई खिल्लारे शाळेमध्ये तिथं सगळ्यांना साईट केलं, तिथं राहायला सांगितलं, तिथं झोपवलं, त्यांना जेवण बिवण सगळे